हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. ठाणे महानगरपालिका जी आहे त्याची फॉर्म फिलिंगची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि स्टुडंट्स मध्ये आता असा प्रश्न आहे की एक्झाम जी आहे कधी होणार आहे, त्याचा सिलेबसही आलेला नाहीये. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक्झाम एक्झॅक्टली आता कधी होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का आणि तुमची किती कॉम्पिटिशन असणार आहे, म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांनी अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत, याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम, जीएनएम, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या सर्वांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये वेकन्सीज आल्या होत्या. त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जो पण तुमचा सिलेबस असतो तो बेसिक पासून कव्हर केला जातो. तुम्हाला त्याच अकॉर्डिंगली ई बुक्स, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ऍपमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला टेस्ट सिरीज सेपरेटली परचेस करण्याची गरज पडणार नाही. आणि तसेच लक्षात घ्या, तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर लेक्चर्स जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. लाईव्ह लेक्चर करणं शक्य नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकताय. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे, कॉन्टॅक्ट करू शकताय. 8010457760 हा नंबर आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की एकूण किती विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिका यामध्ये 1773 पदांसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झाल्या होत्या. मग किती विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत, म्हणजे एकूण किती कॉम्पिटिशन जे आहे तुम्हाला फेस करावी लागणार आहे आणि तुमची एक्झाम जी आहे केव्हा होणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. तर बघा, इथं दिलेलं आहे की एकूण सर्व पदांसाठी म्हणजे 1773 पदांसाठी हे जे काही फॉर्म ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली होती. टोटल 70,000 लोकांनी फॉर्म जे आहेत ते फिलअप केलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही विचार केला किंवा कॅल्क्युलेशन केलं की 1773 ही पदं आहेत, या पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे आणि 70,000 उमेदवारांनी अर्ज जर भरलेले असतील किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असतील कदाचित, इथे तरी मेन्शन केलंय की 70,000 उमेदवारांनी जे आहेत ते अर्ज केलेले आहेत. तर त्याच्या अनुषंगाने एका पोस्टसाठी जवळपास 40 ते 50 उमेदवारांची कॉम्पिटिशन जी आहे ती असणार आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही प्रिपरेशन करणं महत्वाचं आहे. तर तुम्हाला घाबरवणं हा उद्देश नाहीये, पण तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे हे मात्र समजणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुमचा प्रिपरेशन जे आहे सुरू ठेवा आणि जी ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमची एक्झाम जी आहे डिसेंबर एंडला म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे डिसेंबर लास्ट वीक मध्ये तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे असं ऑलमोस्ट डिक्लेअर झालेलं आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोणती कोणती पदं होती आणि ग्रुप सी आणि डी च्या पदांसाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग जे आहे बऱ्याचशा महानगरपालिकेच्या जर तुम्ही एक्झाम दिल्या असतील, जसं की मुंबई महानगरपालिका आहे, मीरा भाईंदर असेल, तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं. त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये पण ग्रुप सी आणि डी च्या पदांसाठी निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते होणार नाही. तुमची एक्झाम जी आहे ती डिसेंबर एंडला होणार आहे. आणि पाहूयात की याच्यासाठी जी काही पदं होती तर यामध्ये अग्निशामनची 601 पदांची जी आहे वेकन्सी डिक्लेअर झालेली होती. त्यानंतर फायरमनची 381 पदं होती. त्यानंतर चालक या पदासाठी 207 वेकन्सीज ज्या होत्या त्या रिलीज झालेल्या होत्या. ठीक आहे. यानंतर पहा, जे परिचारिका आहेत म्हणजे जीएनएम स्टाफ नर्स यांच्यासाठी 457 पदांची वेकन्सी आलेली होती आणि एएनएम याच्यासाठी 117 पदांची वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली होती. आणि त्याच्यासाठी कळलेल्या माहितीनुसार 70,000 लोकांनी जे आहेत फॉर्म फिलअप केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 1773 पदांसाठी 70,000 फॉर्म जे आहेत ते फिलअप झालेले आहेत. मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही स्टडी करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती ऑलमोस्ट डिसेंबर एंड पर्यंत येण्याची शक्यता आहे किंवा ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे की डिसेंबर एंड पर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने आता फक्त एखाद महिन्याचाच कालावधी तुमच्या हातात आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये वीक आहात, मार्क्स कमी येत आहेत, तर तुम्ही बॅच जी आहे ती पण जॉईन करू शकताय. एएनएम जेएनएमच्या फार चांगल्या वेकन्सीज ज्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेल्या होत्या. ठीक आहे. तर ह्या ज्या काही न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत एएनएम, जेएनएम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट यांच्यासाठी. आणि बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स सर्व प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवर. पहा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम कधी होणार आहे आणि एक्झाम TCS IBPS पॅटर्न नुसारच होणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेची एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही याबद्दलची इन्फॉर्मेशन. पहा, अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.